हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत। नांदेडच्या विद्युतनगरमधील पालकांची सीबीआयकडून चौकशी। मुलीसाठी 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप। कुटुंबाच्या घराची झाडाझडती। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त। रेकॉर्डवर एकही सक्रिय माओवादी नसल्याचा पोलिसांचा दावा, तर ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक। कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना। 14 वर्षीय मुलीवर अत्याचार। आरोपी सौरभ सोनावणे पोलिसांच्या ताब्यात। पीडित मुलगी अहिल्यानगरहून मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती। राज्यात अनेक जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई। वाशिम बुलढाण्यात डिझेलसाठी हाणामारी। परभणीत पंपावर नो स्टॉकचा बोर्ड, तर नंदुरबारमध्ये रांगा। गोंदियाच्या ओवारा गावाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। 20 घरांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। तीव्र उष्णतेनं तलावांनी तळ गाठला। त्रिवेंद्रम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग। मध्य प्रदेशच्या रतलाममधील आलोट रेल्वे स्टेशन जवळची घटना। दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावर परिणाम। आखाती देशातील युद्धाच्या झळा आता तीव्रतेनं जाणवत आहेत। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। वाशिममधली परिस्थिती आपण पाहूया। वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवतोय आणि त्यामुळे काल दुपारी छाबडा पेट्रोल पंपावरती डिझेल टँकर आल्यावर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आणि त्यानंतर रांगेमध्ये उभं राहण्यावरून थांबण्यावरून शाब्दिक वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं, त्यामुळे पेट्रोल पंपावर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 165 पेट्रोल पंपांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल डिझेलचा साठा नसल्यानं पेट्रोल पंप बंद आहे। त्यात सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथल्या क्रिसमस पेट्रोल पंपावर काल तुफान राडा झाला। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लावण्यात आले, तर नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे। काही पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामधील बहुतांश पेट्रोल पंपावरचं डिझेल संपलेलं आहे आणि यामुळे जिल्ह्याभरात डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। सध्या शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू असून ट्रॅक्टरसाठी डिझेलची मागणी केली जाते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर डिझेल खरेदीसाठी आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर वाहनांसाठी सुद्धा डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसोबतच वाहन चालक सुद्धा संतप्त झालेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपवर मोठ्या प्रमाणामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका पेट्रोल पंपवर उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघताय पेट्रोल पंपवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। डिझेल सकाळपासून या ठिकाणचं संपलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी डिझेल खरेदी करायला आलेले जे वाहनधारक आहेत, त्याचबरोबर जे शेतकरी या ठिकाणी डिझेल खरेदी करायला येत असतात, त्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। ही परिस्थिती या पेट्रोल पंपची का, तर असं काहीच नाही आहे। जिल्ह्यातल्या 20हून अधिक पेट्रोल पंपवरचं डिझेल पूर्णतः संपलेलं आहे, कारण सध्या शेतीच्या मशागतीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि ट्रॅक्टरसाठी लागणारे इंधन म्हणजेच डिझेल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी येऊ लागले, तर मोठ्या प्रमाणात डिझेलची खरेदी होऊ लागली, त्यामुळे डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। परिणामी शेतीची कामं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबलेली आहेत। प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जातं की डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये आहे, डिझेल सुरळीत पुरवठा केला जातोय, परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक पेट्रोल पंपवर डिझेलच मिळत नाही। त्यामुळं वाहनधारक असो, त्याचबरोबर शेतकरी असो,
पुरते हवालदिल झाले तर पुरते हैराण झाले तर, कारण डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामं कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. या संदर्भात आम्ही पेट्रोल पंप चालकांना विचारला असता मोठ्या प्रमाणावर डिझेलची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळं जो काही डिझेलचा पुरवठा होतोय तो कमी कालावधीमध्ये संपून जातोय आणि त्यामुळं डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे या डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा आणि डिझेल मुबलक स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता ग्राहकांच्या वतीने केली जाऊ लागली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. इंधन दरवाढीच्या विरोधात पुण्यामध्ये मनसेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील कोंढवा परिसरात ज्योती चौकामध्ये हे आंदोलन झालं. आज मुख्यमंत्री फडणवीस विविध कामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर मनसेकडून आंदोलन केलं जाणार होतं, पण पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. कोंढवा पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस बजावूनही मनसे आंदोलन करण्यावर ठाम होती आणि यामुळे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी सगळ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. संपूर्ण देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या आर्थिक धोरण आणि चुकीच्या परराष्ट्र नीतीमुळे देशाला महागाईचा फटका सहन करावा लागत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला आहे. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं असून या महागाईचा शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुणे सोलापूर महामार्गावरती राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी या महामार्गाला विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी तळपत्या उन्हात रस्त्यावर बसले होते. महामार्गावर रास्ता रोकोवरून राजू शेट्टी आणि सोलापूर पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचंही पाहायला मिळालं. हे 40 मिनिटं कसं गेले ना जरा बोलायचा पुन्हा बोलायला माहिती आहे तुम्हाला जबाबदारीने बोलायचं. गरीब लोक प्रामाणिकपणे बँकेचं कर्ज भरतात असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय. श्रीमंत लोक बँकांचे पैसे बुडवतात असंही ते म्हणाले. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं. गरीब आदमी रेगुलर पैसा देता है, डिफॉल्ट में बड़े आदमी जाते हैं. ये दुर्भाग्य से रिकॉर्ड से सिद्ध होता है. पर पैसा जो होता है वो धनवान आदमी को पहले मिलता है और गरीब आदमी को देते समय बहुत झंझट होती है. तो स्वाभाविक रूप से ऐसे छोटे छोटे लोगों के जीवन को बदलने का काम कोऑपरेटिव बैंकों ने किया है. सोलापुरात नीट पेपर फुटी आणि महागाईच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. सिव्हिल हॉस्पिटल ते भाजप कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता, परंतु मोर्चा भाजप कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या मोर्चादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांकडून पोस्टरबाजी करत इंधन दरवाढीसह नीट पेपर फुटी संदर्भात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की 89 वेळा हे परीक्षा पेपर लीक झाले आहेत आणि फक्त 49 वेळा हे पेपर घेण्यात आले आहेत. हे नीट पेपरचा आपल्याला माहिती सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका मटका धंदा चालू आहे, मटक्याचा आकडा फुटू शकत नाही, परंतु पेपर लीक होत आहेत. हे कुठंतरी भयंकर होत चालले. कुठंतरी युवकांना विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून कुठंतरी हा देश गोंधळण्याचं परिस्थिती आहे. देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या शिक्षण व्यवस्थाच्या अतिशय निंदनीय परिस्थिती झालेली आहे. देशाचे पंतप्रधान जर उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री जर फेक नसती,
तर देशाची ही शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती. नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षामध्ये 65 वेळा अनेक देशांमध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याला दोषी कोण? तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. ते सगळं कॉम्प्रोमाइज करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम आपले पालक करत असतात. त्यांना देखील अंधारात ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आता देशामध्ये 3 विद्यार्थ्यांनी या लिकेज झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचं दोषीदार कोण? तर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नीट पेपर फुटी आणि इंधन दरवाढीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. फडणवीसांनी एकतर मुख्यमंत्री राहावं किंवा गृहमंत्री राहावं असं ठाकूर म्हणाल्यात. 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत. त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं नाही तर होम मिनिस्टर राहावं. ही एक जनतेची मागणी आहे. 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत. आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का? विषय असा आहे की जेव्हा ज्या गोष्टी करायला पाहिजे तेव्हा त्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांच्यासाठी इलेक्शन महत्त्वाचं होतं आणि राक्षसी त्यांना यश मिळाल्यानंतर आता ते देशाचा विचार करतात. पण आदरणीय राहुल गांधी म्हणतात मी 100 इलेक्शन वाढलो तरी चालेल, पण मी माझा दृष्टिकोन मानवतेच्या हिशोबानंच ठेवेल. तर आपण दिसतोय की आज आपल्याला जे 18 दिवसाचं फक्त डिझेल पेट्रोल आपल्या देशात राहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आत्ताचं सरकार आणि आत्ताचे पंतप्रधान आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांशिवाय खेळवा. चेंबर ऑफ ट्रेड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी ही मागणी केली आहे. प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले तर इंधनाची मोठी बचत होईल असं गोयल म्हणाले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. मर्यादित मैदानांवर प्रेक्षकांशिवाय सामने खेळवा असं गोयल म्हणाले. लाखो लिटर एटीएफ पेट्रोल डिझेलची बचत होईल असं देखील ते म्हणाले. आयपीएलमध्ये आजच्या 2 सामन्यांसह अजून 14 सामने शिल्लक आहेत. दिल्लीहून निघालेली त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागली. मध्य प्रदेशच्या रतलाममधील आलोट स्टेशनजवळ नवी दिल्ली त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसच्या 2 कोचना सकाळी 5:30च्या सुमारास आग लागली. एसी कोच B1 मध्ये आग लागली. डब्यामध्ये 68 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीनं प्रवाशांना वाचवण्यात आलं. दरम्यान या घटनेमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरती परिणाम झालेला आहे. इस वक्त मैं रतलाम के आलोट रेलवे स्टेशन के समीप उसी जगह खड़ा हूं जहां पर आज सुबह 5:15 पर राजधानी एक्सप्रेस की 2 बोगियों के अंदर आग लगी थी और ये वही जगह है रेलवे ट्रैक की जहां पर आग लगी थी. ये मैं बताना चाहूँगा इस तरह से ये अभी भी जहां ऊपर से शॉर्ट सर्किट हुआ था उसी लाइन का काम यहाँ पर अभी भी चल रहा है और ये इस तरह से रेलवे पटरी के ऊपर ये जो मलबा आप देख रहे हैं ये आग जो लगी थी उस बोगी के अंदर से जो लोगों का सामान जला है वो है ये लगभग 70 से ज़्यादा यहाँ पर यात्रियों को सुरक्षित निकाला गया है और यहाँ पर रेलवे कर्मचारी, पुलिस के अधिकारी, तमाम प्रशासनिक अधिकारी मौजूद थे और ये जो सामान पड़ा हुआ है मैं बताना चाहूँगा ये वो लगेज है तो इस ट्रेन के अंदर मौजूद था जिसके अंदर ये बाइकें हैं और इन्हें भी यहाँ पर सुरक्षित निकाला गया है. रेलवे कर्मचारियों की एक अच्छी मेहनत जो है वो यहाँ पर देखने को मिली है और अगला हिस्सा जो ट्रेन का था उसे रवाना कर दिया गया है. 6 ट्रेनें यहाँ पर प्रवाहित हुई थी उन्हें भी निकाल दिया गया है. अभी पूरी तरह से ट्रैक नंबर 2 उधर वाला चालू है और इसके ऊपर लाइन का जो काम है वो चल रहा है. कुछ ही देर के अंदर इसे भी दुरुस्त करके यहाँ से चालू कर दिया जाएगा. रेलवे अधिकारियों के मुताबिक इसको कुछ 1-2 घंटे के अंदर प्रॉपर चालू कर दिया जाएगा और मैं बताना चाहूँगा कि यहाँ पर कोई जनहानि नहीं हुई है. सिर्फ जो यात्रियों का सामान है वो जलकर खाक हुआ है. कैमरामैन सादिक खान के साथ अफसर खान, एबीपी न्यूज़ रतलाम.
राज्यात अल्पवयीन मुलींसंदर्भात घडणारे गंभीर गुन्हे आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटना रोज समोर येत असताना एक माऊली राज्यभरातल्या लाखो मुलींना सावध करण्याचा विडा उचलत पोरी जरा जपून या घोषवाक्यासह मुलींशी संवाद साधतीये. आजवर 460 कार्यक्रमांच्या माध्यमातून जवळपास 5.5 लाख किशोरवयीन मुली आणि तरुणींसोबत नागपूरच्या विजया मारोतकर यांनी मोलाचा संवाद साधलाय. विभक्त कुटुंब पद्धती, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर आणि किशोरावस्थेत मुलींच्या हाती आलेला मोबाईल ही स्थिती पाहता मुलींशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र कुटुंबामध्ये काही नाजूक विषयांवरती संवाद होत नाहीत हे ओळखून विजया मारोतकर यांनी ही मालिका सुरू केली आहे. पोरी जरा जपून या विषयावर शाळा महाविद्यालयात जाऊन व्याख्यान मालिका करणाऱ्या लेखिका विजया मारोतकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. माझ्यासोबत विजया मारोतकर मॅडम आहेत आणि विजया मॅडमनी महाराष्ट्रातील आजवर जवळपास 5.5 लाखपेक्षा जास्त मुलींसोबत संवाद साधलेला आहे. पोरी जरा जपून अशी त्यांची एक कार्यक्रमांची मालिका महाराष्ट्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू असते. पोरी जरा जपून काय संकल्पना आणि भूमिका आहे या कार्यक्रमामागची? शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या हातामध्ये सर मोबाईल फोन हा आला. खरं तर मोबाईल खूप चांगला आहे, परंतु त्याच्या वेगळ्या वाटेने त्यांच्या जीवनावरती आक्रमण व्हायला लागलं ना, त्यावेळेला माझ्यातली एक आई कुठेतरी धास्तावली आणि अनेक प्रकरणं एकामागे एक समोर यायला लागल्यानंतर या मुलींना वाचवण्यासाठी मी पुढे येऊन काहीतरी करावंसं असं मला वाटलं आणि या पोरी जरा जपूनच्या वाटेवर मी आले. आज जे काही घडतंय त्याच्यामध्ये मोबाईल खरोखर एक आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. तसं पाहायला गेलं तर मोबाईल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नाही, परंतु त्याचा उपयोग आपण कसा करतो अगदी घरापासूनच सुरुवात होते ना त्याची. मोबाईलमुळे नेमकं हे लेकरं पाहतात, अभ्यास करतात की आणखी काय करतात यांनी पालकवर्ग धास्तावलेला आहे. मोबाईलवर असणारी पार्न साईट, दर तासाला नवीन येणारा ॲप आणि इतकी विभत्सता की त्याच्यामुळे कोणाला अगदी देहभान बेसावध असणाऱ्या मुलीसुद्धा, छोट्या छोट्या मुलं सगळे त्याच्या विळख्यामध्ये केव्हा अडकत चालले आम्हालाच कळलं नाही. त्यामुळे मोबाईलला दोषी जरी म्हटलं नाही तर आम्ही त्याचा उपयोग कसा करतो यापासून या लेकरांना आम्हाला सावध करण्याची गरज आहे. दोष मोबाईलला अजिबात देता येणार नाही. कौटुंबिक संवाद तुटणं हे पण एक महत्त्वाचं कारण यंदा सध्या दिसतंय का? कारण जेव्हा तुम्ही मुलींसोबत संवाद साधता तर त्या मुली तुमच्याशी पण त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलत असताना तुम्हाला जाणवतंय की कौटुंबिक संवाद तुटतोय? नक्की जाणवतो. परवा तुमसरला एक मुलगी मॅडम मला बोलायचं आहे, मॅडम मला बोलायचं आहे म्हणून मी तिला वेळ दिला आणि नंतर आल्यानंतर माझ्या हात पकडून रडायलाच लागली. मॅडम मला ना सुसाईडच करावंसं वाटतं. अगं काय झालं, काही मुलाचं वगैरे प्रकरण असं मला वाटलं. नाही मॅडम मला काही कोणी बॉयफ्रेंड नाही, मुलगा वगैरे नाही. मग झालं काय तुला? मॅडम माझी ना आता नेटची परीक्षा आहे, माझी तयारी झालेली नाही. मी म्हटलं बाबा रागवले का, बाबा वाईट आहेत का तुझे, दारू वगैरे पितात? नाही माझे बाबा आर्मी ऑफिसर होते, खूप चांगले आहे. मला ना इतकी भीती वाटते मला काय होतंय समजतच नाही. म्हणे मला सुसाईडच करावंसं वाटतं. माझ्या मैत्रिणी माझ्याशी बोलत नाही, माझे बाबा बोलत नाही, आई बोलत नाही. म्हणजे मला असं वाटलं की त्या मुलीला खूप काही बोलायचं आहे, मग एक जागा, एक कोपरा मिळत नाही आहे मोकळेपणाने विश्वासाचा. त्यामुळे असे हवालदिल झालेले आहे, एकटे पडत चाललेले आहे. अर्थात नात्यांमधला संवाद तुटत चाललाय. कुठंतरी किशोरवयीन मुलींना फसवलं जातं असं पण म्हटलं जातं. अगदीच अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना परतवाडा आणि अचलपूर भागामध्ये घडल्या आणि तुम्ही त्याबद्दल ऐकलं असेल, टार्गेट करून फसवलं जातं. अगदी टार्गेटच. आणि या अचलपूर परतवाड्याबाबत तर मला वाईट वाटतं. चुकीच्या मार्गाने या तरुणाईकडे जो पैसा येत चाललेला आहे त्याचा उपयोग ते काय करतात आहे आपल्या ऐशोआरामाकरता. आणि त्यातला ऐशोआरामाकरता पैसा मिळवणे म्हणजे काय करायचं की कोणाच्या मुलीला आपल्या नादी लावायचं, तिचे व्हिडिओ, चॅटिंग, ऑडिओ सगळं गोळा करायचं आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायचं. या मुलाने नेमकं आयन नावाचा काय मुलगा आहे त्यांनी तेच केलं. 1-2 मुलींच्या बाबतीत ते प्रकरणं केले, त्यांच्या पालकांना ब्लॅकमेल केलं, पैसा येत गेला आणि तो वाढवत गेला. आणि हे मुलींना कळत नाही. आणि एखाद्या तरुण वयाच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढणं हे इतकं सोपं आहे की त्यांनी ते प्रेमबिंब वगैरे काहीच नाही, याला एक प्रकारे आपलं व्यवसाय म्हणा रोजगाराचं साधन बनवून ठेवलेलं. आणि त्यामध्ये मग आता रोजगारच करायचा, तर मग किती मुली येतात आहे, किती घरं उद्ध्वस्त होतात आहे याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही. आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीचा एवढा मोठा पराचा कावळा जेव्हा झाला तेव्हा आमच्या लक्षात येतो. आणि आज तर असं वाटतं मला की जो दगड उचलाल त्याच्या खाली तुम्हाला विंचू सापडतात आहे. या विंचवांची संख्या इतकी वेगाने वाढत आहे. आम्ही आपल्या वेगळ्या दिशेने धावपळ करतात, वडील वेगळ्या दिशेने, आई वेगळ्या दिशेने, आणि आमच्या मुलंही याच्यात आहे व्यसनाधीनतेच्या वगैरे. आणि मुलींना मात्र ती मुलगी आहे, केवळ स्त्रीदेह आहे, त्यामुळे तिचं अख्खं आयुष्य या ठिकाणी दावणीला लागत आहे.
ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलींना काय सांगणार? पोरी जरा जपून. या ABP माझाच्या माध्यमातून लेखींनो मी तुम्हाला एवढंच सांगेन, बेटा तुम्ही फार हुशार आहात ग, गुणाच्या आहात. तुमच्या प्रतिभेचे पंख इतके विस्तारू द्या, इतके विस्तारू द्या की अख्खं गगन म्हणजे पालक तर तुमच्या पाठीशी आहेतच, पण आम्ही समाजातल्या काही लोक आणि एक आईच्या मायेनं तळमळणारं माझं मन, मला असं वाटतं की तू उच्च ध्येय जे मनात बाळगलेलं आहे ना तिथपर्यंतच पोहोचली पाहिजे. कारण काय की तू गुणांची आहे हे ज्यांनी हेरलेलं आहे ना त्यांना तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आहे. त्यांच्या या सगळ्या षडयंत्राला मोडून तुला काढायचं आहे. तुझ्या आईवडिलांनी मोबाईल फोन जो तुला दिलेला आहे तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचायला, कल्पना चावला बनायला, तुला प्रेम करायला किंवा तुझं लग्न जोडायला अजिबात दिलेलं नाही. एवढंच मला तुला सांगायचं आहे. तर पोरी जरा जपून या आपल्या कार्यक्रमाच्या मालिकेतून विजया मारोतकर राज्यभरातील मुलींसोबत संवाद साधतच आहेत. आतापर्यंत 5.5 लाख मुलींसोबत त्यांचा संवाद झालेला आहे आणि त्यांची ही मालिका अशाच पद्धतीने अखंडपणे सुरू राहणार आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातमीसह पाहत रहा ABP माझा. पावर्ड बाय 100% टाइल्स. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी एक धक्कादायक निर्णय घेतलाय. शासनानं दिलेला पुरस्कार उषा चव्हाण यांनी परत केलाय. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार उषा चव्हाण यांनी परत केलाय. पुणे TDR प्रकरणी कोर्टाच्या निर्णयानंतर न्याय मिळत नसल्यानं त्या उद्विग्न झाल्या. ठाण्यातल्या आनंद आश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर त्यांनी सगळे पुरस्कार ठेवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आजच त्या भेटही घेणार असल्याची माहिती मिळते. TDRचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली. हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात. हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते. काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं का स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे. तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा हे तुमचं चुकलंय. साहेबांना भेटलो, साहेबांना सांगितलं की असं आहे. साहेबांनी सुद्धा त्यांच्या एक वयोधी आहे त्यांना या कामगिरीवर लावलं. त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे त्यांच्याशी पण चर्चा केली. एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये कधीतरी त्यांना बोलवलं की काय आहे नेमकं प्रकरण त्याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या बाणेरमधील कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, आमच्या ताफ्यामागे गाड्या घेऊन येऊ नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात केले. पुण्यामध्ये सगळ्यात जवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत, कृपया आमचा पांगळा वाढवू नका. आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिरा असं कुणी करू नका, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. नाशिकच्या सिडकोतील शुभम पार्कमध्ये मध्यरात्री कोयते आणि दांडक्यांसह गुंडांनी हैदोस घातला. या गुंडांनी रस्त्यावर उभ्या 4 वाहनांची तोडफोड केली तर जाब विचारणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. रेणुकामाता गार्डन परिसरात या टोळक्यानं दहशत माजवली. यानंतर अंबड पोलिसांनी मुख्य 3 संशयित साहिल हिरे, सोमनाथ सोनवणे आणि दत्ता सोनवणेला अटक केली. ज्या परिसरात गुंडांनी दहशत माजवली होती त्याच भागात पोलिसांनी त्यांची धिंड काढली. मीरा भाईंदरसह ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. बदलापूर MIDC परिसरातील काही केमिकल कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता विषारी आणि फेसाळलेलं रासायनिक सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडलं जात आहे. हे सांडपाणी नाल्यांद्वारे थेट उल्हास नदीमध्ये मिसळत असल्यानं नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. विशेष म्हणजे या प्रदूषित सांडपाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनचं प्रमाण घटलं असून अनेक जलचर मृत्युमुखी पडत आहेत. तर नदीवर जलपर्णींचं प्रमाणही वाढलेलं आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया.
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी आता प्रदूषित होताना दिसून येत आहे. मी सध्या उभा आहे त्याच उल्हास नदीच्या तटावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात MIDC परिसरातील काही कंपन्यांनी सोडलेल्या सांडपाणी विना प्रक्रिया करत जे रसायन आहे ते या उल्हास नदीमध्ये या ठिकाणी मिसळताना दिसून येत आहेत. एकंदरीत पाहिलं गेलं तर या ठिकाणी सोडलेलं केमिकल आहे त्या केमिकलमुळे या उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मात्रा जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते. त्यामुळे जलप्राणी असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची संख्या देखील वाढलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर ऑक्सिजन कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील आलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर MIDCला अनेक वेळा नगर परिषद असेल, बदलापूर नगर परिषद असेल, अंबरनाथ नगर परिषद असेल यांच्याकडनं नोटिसा बजावल्या गेल्या आहेत. मात्र तरी देखील या ठिकाणी कुठलीही कारवाई त्यांच्यावरती होत नसल्याने अनेक कंपन्या ज्या आहेत त्या अशाच प्रकारे कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता या ठिकाणी केमिकल सोडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना पाहायला मिळतात आणि यामुळे अनेक नागरिक याच नदीचं पाणी पित असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे सध्या नगर परिषदेकडनं दंडात्मक कारवाई करणारी येणार असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र याच कंपन्यावरती कठोर कारवाई व्हावी याने सर्वसामान्य नागरिकांकडनं म्हटलं जात आहे. सुनील जाधव, ABP माझा, बदलापूर. पुण्यातील संभाजी उद्यानाजवळ संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय. अनावरण केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे. याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पुण्यात येत असताना मनसेनं त्यांच्यासमोर आंदोलनाचा इशारा दिलेला होता, पण पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आता पुतळ्याचं अनावरण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.